बघा लय घाण पाऊस वाढलाय. त्यामुळे त्याचे अंड कापले पहिला. परत जाऊ रे, लय घाण पाऊस पडायला लागला. अरे गांजा फुकायचा अरे अजून. तर बघू शकता काय तुम्ही, फुल पाऊस चालू झाला. आम्ही रिक्षामध्ये बसलोय. इकडं बघा, इकडं माझा गुडघा अख्खा भिजलाय, तरी पण हे माणसं साईडला सरकना झालं. तिकडं सरक साईडला. बघू शकता काहीच भाऊ पाऊस पडायला लागला. पाऊस पडायला लागलाय गाईज. रिक्षा चांगली आहे. तर गाईज आम्ही रिक्षामध्ये बसलो आता. बाहेर फुल पाऊस पडायला लागलाय आणि ही एक इलेक्ट्रिक रिक्षा आहे. गाईज ऐका, तुम्हाला एक हे रिक्षाचा किस्सा सांगतो. काय झालं असं सांग. मी होतो, माझा मामा होता, 2-3 छोटे पोरं होते नाही का. आम्ही गेलतो शेतात असं एक टर्न आहे नाही का, तिथं असं छोटा खड्डा होता. मामा पहिल्यांदा रिक्षा चालवत होते. मामा गेले हळूहळू. मामा म्हणले नाही जमते, कार येते ना त्यांना. मग रिक्षा गेली ना खाली, मामाचे बत्ते गुल झाले. मामा म्हणायला लागले, रिक्षाला शिव्या घालायला लागले. म्हणले आईचं भोसडा कसली रिक्षा आणली. आणि जाऊन डेट काटत पडले. काटत पडल्यावर कसं वाटलं असं. बाहेर येऊन पक्के शिव्या द्यायला लागले. पहिला भंगार ना काकरी रिक्षा लावून भोग थोडा. रिक्षा दाखवतो तुम्हाला एकदा. अशी रिक्षा आहे, क्वालिटी रिक्षा आहे. बघा इलेक्ट्रिक रिक्षा आहे. फुल होम थिएटर वगैरे आहे. होम थिएटर वगैरे आहे. तोंडाने म्हणायचं गाणं. इथं आम्ही बसलोय. इथं भाऊ बसलाय. इथं आम्ही सगळेजण बाहेर मस्त पैकी पाऊस पडायला लागलाय बघा. मस्त. आता आम्ही मटण खाणार आहे घरी जाऊन. मटण केलं आमच्या घरी. आईने आमचं मटण केलंय. कल्लावंद होत आणला होता सकाळी. कल्लावाला चिकन दिलं अर्धा किलो. कल्लावा आता चिकन खात बोकडाची आठवण काढत बसली. कल्लावाचं बोकडं कापलं आम्ही. कशाला रे कल्लावाचं बोकड लय नसतं होतं. शेळ्या दिसलं की नुसता उडणार. त्यामुळे कापून खाल्लं. त्या अंड कापले, शिव एक खाल्ला आणि नाशक खाल्ला. त्याला मी यूज पर्यंत अंडे गडप. यार मला तू पारगलो. अंडे गडप. अंडे गडप. सकाळी अर्धा किलोचे अंडे होते. बघालो अंडेच नाही. दिवस पर्यंत अंडे गडप. समऱ्या गडप, अंडे गडप. छोट मोठं अंडे होत. कल्लावा म्हणत होते. पाऊस वाढलाय. हुरबी जागा देतो होता. थोड्या दिवसात थंडी आहे. आपल्या मर्याची थंडी आहे थोड्या दिवसात. 4 ऑगस्टला हवा तर नुसता बोकडांचे अंडे बघायला भेटतात तुम्हाला आमच्या इकडे. या नुसतं रक्तचरित्र. राहुल नगर, रोडगी रोड, सोलापूर. पोतराज वगैरे बघायला मिळेल लय तुम्हाला. घाण पाऊस पडायला लागलाय गाईज. इथं लय घाण अवघड परिस्थिती झाली. हे आमचं घर आहे. रिक्षात आपण केवढं भिजलोय बघा. इथं बसलेलो. हा, इथं बोकडा आहे. रिक्षाला हे असून कस काय भिजायला लागणार आपण. गाईज बाहेर पूर्ण पाऊस पडायला लागला. इथं सूतमारीची रिक्षा आहे. फुल पाऊस पडायला. फुकट मिळाले ना त्यामुळे असं फुकट गैरफायदा फुकट कस काय भेटलंय. फुकट मिळाले त्यामुळे असं गैरफायदा आमच्या पप्पाला फुकट भेटलेली आहे गाईज रिक्षा. म्हणून याची आम्हाला किंमत नाही. आई बहीण काढायला लागला. आई घाली रिक्षा विकून टाकावी. जायला चालवायला येईना ते सांगत शूट मारीचं रिक्षा विकून टाकावं. चालवलं येत नाही ते सांगत नाही रे. कार हिंद बुंद मारता रे एकदा वळवायला. ते काकाचं सांग की एकदा. काकाचं सांग की. कुठल्या काका रे 2 मिनिटात गाडी वळवले. एक माणूस होता एवढ्या लवड्याचं. गाडी वळत्या जागा होती. गाडी माग जागा उतरून बघितलंय तरी मागं पुढं. संजू मामा आले 2 मिनिटात गारा दिशेने गाडी फिरवली. गाडीचं मालक काय म्हणते, संजय दुयंग मारते. संजू रुदबाई आला गे आम्हाला. आमचं आयुष्य त्यातच गेलंय ट्रक चालवण्यात. म्हणतो पाऊस पडायला लागला काय लोक. पावसाचा आयचा भुसाडा कधी पडा म्हणलं. कैसा है ये मौसम. कल्लावाचं बोकड खाल्लं. कल्लावा ह्यांना काय माहिती रे. कल्लावा कोण. कल्लावा फुल टेन्शन मध्ये असा असते कंटिन्यू.
लय घाण तर रिक्षात बसतोय. लय घाण भिजायला लागले शो. जायचं घरात. बघू शकता तुम्ही अख्खं भेटले सगळं. ही आमची गल्ली आहे. ही गल्ली बोकडाची गल्ली. हे जायचं का पण घरी? आतमध्ये पाणी यायला